नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढली. सातारा कराड शुक्रवार 16 ऑगस्ट उंब्रज येथे पत्रकार संवाद कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस धैर्यशील दादा कदम उपस्थित होते. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या व्यथा व पत्रकारावर होत असलेला अन्याय याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. पत्रकारांच्या व्यथा समजून भाजपचे प्रदेश सरचिटणीस धैर्यशील दादा कदम यांनी पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन दिले. पत्रकारांना सुरक्षितता दिली पाहिजे, त्यांना आधार देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. पत्रकार संवाद कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, आरोग्य सेलचे प्रमुख डॉक्टर अमित खाडे, तालुका अध्यक्ष महेश दादा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मोरे साहेब, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील, विशाल भोसले, विलासराव आठोळे, वैशाली मांढरे व भागातील सर्व पत्रकारांनी मोठी गर्दी केली होती. इंडिया न्यूज 28 सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्टर. यांनी या ठिकाणी संवादाचं आयोजन केलं आणि पण नियोजित वेळेपेक्षा खूप उशीर झाला, त्यामुळे मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, या ठिकाणी पोलीस स्टेशनचे हे आहे रवींद्र मोरे साहेब, माझ्याबरोबर दीक्षाभूमी ते मंत्रालय या प्रवासामध्ये साथ देत असलेले राज्याचे सरचिटणीस पत्रकार संघाचे विश्वासराव आरोटे, या ठिकाणी आमच्या पत्रकार संघाचे आरोग्य सेलचे प्रमुख अमित खाडे आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधी. दीक्षाभूमी मंत्रालय ही संवाद यात्रा 28 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावत झालेल्या नागपूरमधून ही सुरुवात झाली आणि पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र या 17-18 जिल्ह्यातून या यात्रेने प्रवास करत आंतरिक तळमळ, त्यांच्या मागण्या, त्यांच्या इच्छा या सगळ्या संघटित करून प्रत्येक जिल्ह्याच्या सर्व स्वातंत्र्य सेनानींना नमस्कार करून, अभिवादन करून, शहीदांना वंदन करून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे साहेबांनी गेली 20 दिवस संवाद यात्रा सुरू केली. आज आपल्या सातारा जिल्ह्यातील उंब्रज या ऐतिहासिक नगरामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यानं, पदस्पर्शानं पुनीत झालेल्या मातीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आलेले विश्वासराव आरोटे साहेब, या ठिकाणी प्रशासनामध्ये उंब्रज नगरीला शिस्त लावायचं काम करणारे आदरणीय रवींद्र मोरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, उंब्रज गावचे सुपुत्र महेश बाबा जाधव,